नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे भगीरथ IAS अकॅडमीच्या इकॉनॉमिक्सच्या सीरीज अंतर्गत. आपण ज्या पद्धतीने पीवायक्यूच्या स्वरूपामध्ये किंवा पीवायक्यूच्या ओरिएंटेशन आपल्याला एक्झाम मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असणार आहे त्याच्या पद्धतीने आपण हे सीरीज लॉन्च केलेली आहे. आणि ह्या सीरीज मध्ये आपण पीवायक्यू मध्ये येणारे जे क्वेश्चन्स आहे आणि पीवायक्यूचं असलेलं ओरिएंटेशन हे किती महत्त्वाचं आहे एक्झामला ते कळण्यासाठी आपण ही सीरीज लॉन्च केलेली आहे. तर या अंतर्गत इकॉनॉमिक्स मधला पहिला पोर्शन आपण बऱ्यापैकी अंडरस्टूड केलेला आहे. आता 2021 चा असलेला कंबाईनचा इकॉनॉमिक्सचा पेपर आपण हाताळणार आहोत. आता साहजिकच आहे, याच्यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा ऑलरेडी ओव्हरलुक झालेला असणार आहे, पण तरी पण आपण याला कशा पद्धतीने डील करता येऊ शकतं, कोणत्या पद्धतीने इथं अप्रोच करता येणार आहे, एका प्रकारचं असलेलं ओरिएंटेशन कसं ठेवलं पाहिजे, एक्झाम मध्ये जर क्वेश्चन येत असेल आणि ह्या क्वेश्चनला डील करता वेळेस तुम्ही कसा विचार करायला पाहिजे, तर ह्या खरा अर्थ आपल्याला ह्या वेब सीरीजच्या माध्यमातून सांगायचा आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो की इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन्स असतात, तर इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन्स बेसिकली विद्यार्थी मित्रांनो एक फॅक्च्युअल बेस आहे आणि एक त्या प्रकारचा कॉन्सेप्च्युअल बेस आहे. ज्यावेळेस फॅक्च्युअल बेस क्वेश्चन म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला फॅक्ट्स ह्या माहिती असणं गरजेचंच आहे. अलॉंग विथ दॅट जर तुम्ही कॉन्सेप्च्युअल म्हणत असाल तर कॉन्सेप्ट ही फार डेप्थ पर्यंत असायला पाहिजे. मग आता काही जे क्वेश्चन्स असतात ते पर्टिक्युलर कॉन्सेप्च्युअल पण असतात आणि फॅक्च्युअल बेसिस पण असतात. मग आपल्याला बघायचं की कोणता क्वेश्चन कशा पद्धतीने तो फॅक्च्युअल आहे का त्या प्रकारचा असलेला कॉन्सेप्च्युअल आहे. मग 41 क्वेश्चन क्रमांक ए सेट मधला असलेला तो पर्टिक्युलर कशाबद्दल भाष्य करतोय. 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त काय स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी डॅश डॅश सुरू करण्यात आली आहे. आता कदाचित हे आपल्याला पहिल्या रीडिंग मध्ये समजणं अवघड जात असतं विद्यार्थी मित्रांनो. तर अशा वेळेस काय करायचं, इंग्लिश मधलं जर तुम्ही पर्टिक्युलर ते रीड करायला गेले तर तुम्हाला बेनिफिट जास्त होणार आहे. काय डॅश डॅश वॉज इंट्रोड्यूस इन 1995 फॉर द इनएक्सपेन्सिव्ह अँड द स्पीडी सेटलमेंट ऑफ अ बँक कस्टमर डिस्प्यूट. आज आपल्याला माहिती आहे की बँकिंग अवस्था किंवा बँकिंगची असलेली अर्थव्यवस्थेमध्ये असलेलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे फार मोठ्या स्वरूपातलं आहे. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की अर्थव्यवस्था हे मजबूत करायची असेल तर बँक व्यवस्था ही आपली काय असायला पाहिजे, चांगल्या प्रकारची असायला पाहिजे. मग अशा ह्या बँक व्यवस्थेमध्ये ज्यावेळेस ग्राहकांच्या संदर्भ इथं अडकलेले असतात किंवा ग्राहकांना एका प्रकारचं असलेलं आपण म्हणू की मूलभूत घटक आहे बँकेच्या व्यवस्थेमध्ये, त्या प्रकारे त्यांचे असलेले जे कॉन्फ्लिक्ट आहे बँकेसोबत, कारण की बँक एका साईडला आणि त्या प्रकारचा असलेला एखादा व्यक्ती एका साईडला असेल आणि याचे त्या संदर्भामध्ये काही वादविवाद असेल तर हे पण सोडवणं काय आहे, बँकेच्या असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये असलेल्या घटकांवर अवलंबून आहे. मग ज्यावेळेस आपण असं म्हणतो की 1995 ला हा पहिल्यांदा त्या प्रकारचा प्रयत्न केला गेलेला आहे. झालं काय 1992 ला ज्यावेळेस आपण असं म्हणतो की आपण एलपीजी अडॉप्ट केलं. एलपीजी अडॉप्ट केल्यानंतर एलपीजी म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. मग ज्यावेळेस खौजा धोरण आपण स्वीकृत केलं तर त्यावेळेस आपल्याकडे असलेल्या बँकेच्या स्ट्रीमिंग किंवा बँकेच्या व्यवस्थेमध्ये एक आमूलाग्र बदल होताना आपल्याला दिसून आला. आणि हा आमूलाग्र बदल चिरकाल टिकावा आणि त्यामध्ये भारतीय लोकांचं पर्टिक्युलरली बँकिंग सिस्टीम सोबत असलेलं एक वेगळं कनेक्शन निर्माण व्हावं, त्याच्यासाठी त्यांची जेवढे पण डिस्प्यूट असेल ते डिस्प्यूट आपल्याला रिझॉल्व्ह करणं हे काय होतं, अपेक्षित होतं. त्या कारणास्तव आपल्याकडं ह्या बँकेच्या सिस्टीम मध्ये असं काही मेकॅनिझम रन करावं की ज्याच्या माध्यमातून आपल्याकडे असलेले ही सिस्टीम स्मूथली कॅरी आउट कशी होईल याच्यावर फोकस केला जाणार आहे. मग याच्यामध्ये तेच विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे की 1995 मध्ये ग्राहकांच्या असलेल्या विवादांचे असलेले जे स्वरूप आहे, जे कारण आहे ते लवकरात निपटारावे याच्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी तिथं करण्यात आलेल्या आहे. मग ऑप्शन मध्ये काय दिसतंय, विवेकपूर्ण नियम बघता येऊ शकतं, ग्राहक सेवा समिती, ओके, बँकिंग लोकपाल योजना आणि आंतरराष्ट्रीय लेखा पद्धत. आता याच्यामध्ये जर प्रॉपरली आन्सर करायला गेलं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की काही क्वेश्चन्स हे कॉन्सेप्च्युअल असतात. मग कॉन्सेप्ट मध्ये काय दिसतंय, भारतीय लोकपाल योजना, त्याला म्हणतात बँकिंग ओम्बड्समन स्कीम. ज्यावेळेस आपण ओम्बड्समन स्कीम म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस लक्षात ठेवायचं की ओम्बड्समन ही जी स्कीम आहे ती एका प्रकारची काय होती की ग्राहकाला जर त्यांच्या असलेल्या बँकेच्या माध्यमातून कोणत्याही गोष्टीची तकलीफ होत असेल, कोणत्याही स्वरूपातली तिथं अडचणी निर्माण होत असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये, सुरुवातीच्या स्टेजवर तुम्हाला बँकेच्या मॅनेजर पर्यंत त्या सगळ्या गोष्टी हँडल करण्यासाठी किंवा ते सॉर्ट आउट करण्यासाठी ते तत्पर असतात. परंतु यदा कदाचित काही गोष्टी अंतर्गत जर तुम्हाला वरच्या स्तरावर तुम्हाला जायचं असेल आणि त्या अनुषंगाने बँकेच्या असलेल्या रूल्स अँड रेग्युलेशनला धक्का न लागता
आपल्याला प्रॉपरली डिलिव्हरी मेकॅनिझमच्या माध्यमातून जस्टिस कसं भेटेल याच्यासाठी प्रत्येक बँकेच्या माध्यमातून एक ओम्बड्समन तिथं ठेवलेले असतात. ओम्बड्समन म्हणजे काय? एका प्रकारचा असलेला तक्रार निवारण अधिकारी. मग प्रत्येक बँकेला त्याच्या असलेल्या बोर्डावर किंवा त्याच्या असलेल्या नोटीस बोर्डवर तिथं ओम्बड्समनचा नंबर लिहिणं कंपल्सरी असतो. मग तुम्ही त्या ओम्बड्समनला तक्रार करू शकता, की बँकेमध्ये आम्ही अशा-अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज केल्या आहे, एवढ्या-एवढ्या इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज केल्या आहे, परंतु त्याचा असलेला आम्हाला फायदा किंवा तोटा हा वेगळ्या पद्धतीने भेटतोय. मग अशा पद्धतीने तुमचं असलेले जे पण काही वादविवाद असेल, ते कोर्टामध्ये न जाता पर्टिक्युलर बँकेच्या सिस्टम मधला असलेला एक मुख्य भाग म्हणजे ओम्बड्समन आहे, त्या ओम्बड्समन स्कीममध्ये काय केला जातो? डील केला जातो. म्हणून अशा पद्धतीचे असलेले क्वेशन्स हे तुमच्या असलेल्या वाचनामध्ये म्हणजे आपण ज्याला म्हणतो, की पर्टिक्युलर जे तुमचं सामान्य पुस्तक असेल किंवा आपण करंट अफेअर्सचं पुस्तक ज्याला म्हणतो, त्या करंट अफेअर्सच्या पुस्तकामध्ये हे नवीन-नवीन गोष्टी तुम्हाला नक्की सापडणार आहेत. तर थोडं तिथं ऑब्झर्वेशन ठेवलं पाहिजे. मग याचं उत्तर काय असणार आहे? बँकिंग लोकपाल योजना आहे. पुढचा क्वेश्चन आहे, थोडा मोठा आहे, लेंदी आहे, थोडं फास्ट वाचण्याची आपण रिव्हिजन करायला पाहिजे. बघा, काय सांगितलेलं आहे? खालील विधाने विचारात घ्या. अ स्टेटमेंट स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. पहिलं स्टेटमेंट. ब क्रमांकाचं स्टेटमेंट आहे, या समितीमध्ये प्राध्यापक पी.सी. महानोबिस आणि डी.आर. गाडगीळ आणि व्ही.के.आर.व्ही. राव यांचा काय आहे? समावेश होता. लेट बी चेक. तिसरं काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल हा 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये देण्यात आलेला आहे. मग आता यांनी विचारलेलं काय आहे? हे स्टेटमेंट दिलेले आहे. त्या स्टेटमेंट वाचल्यानंतर तुमचं पहिलं लक्ष गेलं पाहिजे. त्यांनी विचारलेलं काय? चुकीचं विचारलेलं आहे का बरोबर विचारलेलं आहे? आता एक लक्ष ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण असं म्हणतो की चुकीचं काय आहे आणि बरोबर काय आहे, एक थोडंसं मी तुम्हाला आता ऑफ ट्रॅक जो गोष्ट आहे ते मी तुम्हाला सांगण्याची प्रयत्न करणार आहे. ऑफ ट्रॅक म्हणजे काय? की ज्या पद्धतीने भले की तुमचं आता हे वाचन झालेलं आहे, सगळं लक्षात आहे, परंतु काहीतरी फॅक्च्युअल मध्ये तुमच्या लक्षात येत नसेल. हा अभ्यासाच्या क्रमांकामध्ये असलेला किंवा अभ्यासाच्या अंती असलेला हा महत्वाचा गाभा आहे. परंतु ज्यावेळेस आपण याला म्हणतो, की मला याला लॉजिकने सॉल्व्ह करायचंय, तर लॉजिकने सॉल्व्ह करता वेळेस त्यांनी विचारलेलं काय आहे? चुकीचं विचारलेलं आहे. कदाचित आता ही जी ट्रिक आहे, ही कदाचित ऍप्लिकेबल होईल किंवा न होईल ही शाश्वती नाहीये. हे अभ्यासाच्या अंती हे सगळ्यात पहिले तुम्हाला वापरता आलं पाहिजे किंवा हे समजलंच पाहिजे. परंतु अशा काही ट्रिक असतात, की ज्या एक्झाममध्ये आठवलं नाही, तर आपण तिथे यूज करू शकतो. तर ट्रिक काय आहे ते नंतर समजून घेऊ. पहिले ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ते थोडं फॅक्च्युअल डेटा आपण पहिले बघून घेऊ, कॉन्सेप्च्युअल डेटा बघून घेऊ. त्यांनी विचारलेलं काय आहे, की पहिलं स्टेटमेंट स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. दादाभाई नौरोजी असेल किंवा विविध प्रकारचे आपले अर्थतज्ञ असेल, त्यांनी सांगितलं होतं, की तुमच्याकडे असलेलं हे राष्ट्रीय उत्पन्नाचं असलेलं मोजमाप करा. कारण की काय, की पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या ह्या देशामध्ये किती उत्पन्न येणार आहे, तुम्ही डिस्ट्रिब्यूट किती करणार आहे किंवा विविध प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून तुमचं असलेलं अलोकेशन्स किती-किती करणार आहे. हे जर तुम्हाला प्रॉपरली माहिती असेल आणि तुमच्या देशाचं उत्पन्न प्रॉपर माहिती असेल, तर तुम्हाला मेकॅनिझम रन करायला सोपं जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण त्या प्रकारचं असलेलं पहिल्यांदा स्टेज किंवा पहिल्यांदा स्टेप ही आपण तयार केली आणि त्या अंतर्गत आपण 1949 रोजी कधी 1949 रोजी राष्ट्रीय उत्पन्न समितीची काय केली होती? नियुक्ती केली. मग अशा प्रकारची असलेली ही राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी पहिली समिती होती. कधीची विद्यार्थी मित्रांनो? 1949 ची. आणि याचे अध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष होते प्राध्यापक पी.सी. महालोबिस. काय होते? पी.सी. महालोबिस होते. सदस्य कोण होते? तर सदस्य होते गाडगीळ साहेब आणि आर.व्ही. राव हे साहेब होते. म्हणजे अशा प्रकारची ही समिती आणि त्यांच्या सोबत असलेले हे दोन व्यक्ती, की ज्यांनी ह्या राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या माध्यमातून भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किती असणार आहे, एक ठोक ताळे किंवा त्या प्रकारचं असलेलं कॅल्क्युलेशन मेथडचा वापर करून तिथं रिलीज केलं आणि त्या पद्धतीने त्यांचा असलेला जो अहवाल आहे, इंट्रिम अहवाल आपण किंवा म्हणतो त्याला, तो आहे 1951 चा आणि अंतिम अहवाल कधी सादर केलाय? 1954 चा. मग अशा पद्धतीने हा जो प्रकार म्हणत असाल तर म्हणजे आपलं ब उत्तर बरोबर आहे आणि क उत्तर बरोबर आहे. चुकीचं काय आहे? अ. मग त्यांनी विचारलेलं काय होतं? चुकीचं. मग काय असणार आहे? फक्त अ क्रमांक म्हणजे फक्त अ स्वरूपातलं वाक्य हे काय आहे? चुकीचं आहे. कधीची होती ती? 1949.
आता ट्रिक काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो, बघा ऑब्झर्व करा. त्यांनी काय विचारलेलं आहे? चुकीचं आहे. आता चुकीचं ऑप्शन हे मल्टिप्लिकेशन मध्ये असू शकतं का हो? पॉसिबिलिटी आहे का? चूक जास्त माहिती असतं का बरोबर जास्त माहिती असतं? थोडं ऑब्झर्व करायचं. चुकीचं विचारलं तर समजून घ्यायचं तिथं सिंगल एक डिजिट किंवा एक असलेला घटक तिथं विचारला जाणार आहे. मग आता आपल्याला इथं काय दिसतोय? इथं 2 घटक आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. इथं काय आहे? फक्त आहे. मग अशा पद्धतीचं असलेलं हे फक्त पर्टिक्युलर ए क्रमांकाचं काय आहे? चुकीचं आहे. अशा प्रकारे तुम्ही लॉजिकही लावू शकता. परंतु मी वारंवार सांगाल, की हा अभ्यासाचा पोर्शन आहे. अभ्यासाच्या पद्धतीनेच झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने असलेले उत्तर काय आहे? म्हणजे एक क्रमांकाचं. आता नेक्स्ट काय आहे? ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी डॅश डॅश ही काय शिखर संस्था आहे. आता इथं त्यांनी अपेक्स बॉडी बद्दल विचारलेलं आहे. शिखर संस्था कोणती आहे याच्यावर भाष्य केलेलं आहे. मग रिझर्व्ह बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नाबार्ड आणि वरील सर्व. आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्यायचं की ज्यावेळेस आपल्याला अशा पर्टिक्युलर नावाबद्दल विचारलेलं असतं ना, तर त्यावेळेस ऑल ऑफ द अबव येण्याची शक्यता ही कमी असते बरं. हे एवढं लक्ष ठेवायचं. काय जर पर्टिक्युलर त्यांनी नावं विचारले असेल ना, ते नावामध्ये कदाचित आपल्याला सगळे जण येतील अशातली शाश्वती नसती. हे फक्त मी लॉजिक सांगतो बरं विद्यार्थी मित्रांनो. परंतु ह्याचा पण क्वेश्चन तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. मग काय सांगितलेलं आहे? ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी शिखर संस्था कोणती? तर शिखर संस्थेचं उत्तर काय आहे? नाबार्ड आहे. काय आहे? नाबार्ड आहे. मग अशा प्रकारची असलेली ही नाबार्डची स्थापना 1982 ला झालेली आहे. कधी झालेली आहे? 1982 ला, की ज्याच्या माध्यमातून 12 जुलै 1982. मग ह्या पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या ह्या नाबार्डची स्थापना होऊन त्या अनुषंगाने त्यांनी काय सांगितलेलं आहे? शेतीविषयक आणि ग्रामीण भागातल्या असलेल्या सर्वांगीण विकासासाठी जी शिखर संस्था, मग आता ही नाबार्ड काय करते? त्या पर्टिक्युलर असलेल्या तुमच्या ज्या बाकीच्या अदर्स बँक्स आहे, त्या बँक्सचा काय देते? कर्ज पुरवठा देते आणि तिथं डायरेक्ट शेतकरी काय करू शकतो? तिथं घेऊ शकतो. मग अशा पद्धतीने शेतकऱ्यासाठी असलेले किंवा ग्रामीण भागातल्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावणारी बँक कोणती? म्हणजे नाबार्ड आहे. कधीच आहे? 12 जुलै 1982 ची आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा, आता शब्द काय विद्यार्थी मित्रांनो? उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? आता एक लक्षात घ्यायचं त्यांनी क्वेश्चन काय विचारले आणि क्वेश्चनची डिमांड काय आहे. आता बघा इथं काय क्वेश्चन विचारलं? केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा काय विचारलेलं आहे? उत्पन्नाचा. उत्पन्न म्हणजे काय असतं? की जे ऑलरेडी त्यांच्याकडे त्या प्रकारचं असलेलं त्यांनी काहीतरी घेतलेलं असेल किंवा आपण असं म्हणू की पर्टिक्युलर कर्ज असेल किंवा त्या प्रकारचं असलेलं त्यांनी कर्ज दिलं असेल त्याच्यावर असलेलं काही त्यांना व्याज वगैरे भेटत असेल तर अशा स्वरूपातलं. मग आपण म्हणू शकतो की ह्या क्वेश्चनचा आन्सर ज्यावेळेस आपण विचार करणार आहे तर साहजिकच आहे आपल्याला वस्तू आणि सेवा कर ह्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर आहे कर्ज घेणे व इतर दायित्व आहे. त्याच्यानंतर प्राप्तिकर आहे, कॉर्पोरेट कर आहे. आपल्याला माहिती आहे की जीएसटी जरी आपण आणलेला आहे, पण जीएसटीच्या माध्यमातून एवढं उत्पन्न आहे का हो आपल्याकडं? नाही. लॉजिक लावू शकतो. त्याच्यानंतर प्राप्तिकर म्हणजे त्या प्रकारचा इन्कम टॅक्स हा तर साहजिकच आहे आपल्या भारतीय लोकांमध्ये असलेला एका प्रकारचा असलेला टॅक्स अवॉइडन्स हा करणं एक मूलभूत गोष्ट समजली जाते कर स्ट्रक्चर मध्ये. त्यामुळे हे पण नसू शकणार आहे. त्याच्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स हे पण नसणार आहे. मग अशा पद्धतीचा असलेला सेकंड ऑप्शन काय आहे? बॉरोइंग अँड अदर लॅबिलिटीज आहे. मग अशा प्रकारचं असलेलं भारताचं उत्पन्न, आता फॉर एक्झाम्पल हे मी कशावरून बोलतोय की ज्यावेळेस आपण अर्थसंकल्प 2021-22 जेव्हा रीड करतो तर त्यावेळेस पर्टिक्युलर तुमचं असलेलं टॅक्सेशन हा एक चॅप्टर असतो बजेटमध्ये आणि टॅक्स रेव्हेन्यू कलेक्शन किती आहे आणि टॅक्स रेव्हेन्यू करून भारत किती पुढे गेलेला आहे त्याच्यावर भाष्य करणारं काही गोष्टी सांगितलेल्या असतात. ही संदर्भ हा प्रत्येक बजेटमध्ये दिलेला असतं. मग आज आपण 2023 साठी प्रिपरेशन करत असाल 30 एप्रिलच्या, तर तुमचं काम असणार आहे की ह्यावेळेस बजेटमधल्या काही प्रोव्हिजन्स आणि इकॉनॉमिक सर्व्हे मधल्या प्रोव्हिजन्स ह्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की त्याच्यावर क्वेश्चन्स विचारण्याची काय आहे? शक्यता आहे. कारण की ऍज इट इज क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहे म्हणून आपण तसं म्हणू शकतो की ते विचारू शकता. नेक्स्ट काय आहे? 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची असलेली घनता डॅश डॅश आहे. फॅक्च्युअल डेटा आहे. तुम्हाला सांगितलं की फॅक्ट्स आणि कॉन्सेप्च्युअल आहे. तर फॅक्च्युअल असल्यामुळं तुम्हाला पाठ असणं म्हणजे गरजेचं आहे. काय आहे? 382.
आता एक लक्षात कसं घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, अजून एक तुम्हाला ट्रिक सांगतो. भले की तुम्हाला काही माहिती नसेल, परंतु जर तुम्ही ऑब्झर्वेशन करायला गेलं, तर काय दिसतं इथं 82 आणि 82. मग अशा पद्धतीने ह्या 2 ऑप्शन पैकी तुम्ही सॉर्ट आउट करू शकता. आता भले की ही ट्रिक ॲप्लिकेबल होईल की नाही होईल हे सांगता नाही येणार, परंतु त्या प्रकारचं असलेलं हा पण अभ्यासाचाच भाग आहे. परंतु तरी पण आपण म्हणतो ना लास्ट रिसॉर्ट, की मला सगळ्या गोष्टी तिथं जमत नाहीये, सगळ्या गोष्टी लक्षात येत नाहीये, परंतु अशा पद्धतीच्या माध्यमातून जर मी करत असेल किंवा बघत असेल, तर यदाकदाचित आपला हा आन्सर येऊ पण शकतं. मग अशा पद्धतीने किती आहे 382 आहे. 2011 नुसार आहे. 2001 नुसार आपल्याकडं 325 होती. म्हणजे घनता ही काय झाली आहे बऱ्यापैकी वाढलेली आहे. मग आता ही घनता ही काय झाली आहे डे बाय डे वाढत जाणार आहे. मग असं जर आपण बघायला गेलं तर कोणतं राज्य आहे? बिहार राज्य आहे. काय आहे? बिहार राज्य आहे. आणि त्या प्रकारचं असलेलं जर आपण केंद्रशासित प्रदेश बघायला गेलं तर काय आहे? दिल्ली आहे. मग हे बिहार काय राज्यामधून असणार आहे आणि दिल्ली काय असणार आहे? युनियन टेरिटरी मधून असणार आहे. मग अशा प्रकारचं असलेलं हे भारतातलं सगळ्यात मोठं आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीने. आता काय आहे? भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये शहरीकरणासंबंधात कोणते विधान बरोबर नाही? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आयोगाने चुकीचं किंवा ते क्वेश्चन कॅन्सल केलेलं आहे. परंतु आपण जर लॉजिक लावलं ना विद्यार्थी मित्रांनो, तर हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करण्याचे चांगले मार्क्स देऊन जातात किंवा हे जर सॉल्व्ह केलं तर प्रॉपरली आपल्याला त्या प्रकारे मार्क्स भेटत असतो. मग काय विचारलेलं आहे? गुणात्मक वैशिष्ट्य कशा संदर्भात? शहरीकरणासंदर्भात आणि कोणते विधानं बरोबर नाहीये. आता बघा, दरडोई उत्पन्नातील वाढ व शहरीकरण यांचा सकारात्मक काय आहे? संबंध आहे. आता सकारात्मक संबंध म्हणजे काय सांगितलं यांनी, की दरडोई उत्पन्नातील वाढ व शहरीकरण यांचा काय आहे? सकारात्मक संबंध. सिंपल आहे. जर तुमचं दरडोई उत्पन्न वाढलं, तर ऑटोमॅटिकली तुम्ही कुठे शिफ्ट होणार आहे? शहराच्या भागाकडं. जर ग्रामीण भागातून तुम्ही शहरी भागाकडे येताय, तर साहजिकच आहे तुमचं दरडोई उत्पन्न हे वाढण्याच्या शक्यतेमुळं तुम्ही मायग्रेशन करताय. मग तिथं असलेलं शहरीकरण काय होणार आहे? वाढणार आहे. मग हा कसा आहे? सकारात्मक संबंध आहे. यस आहे. त्याच्यानंतर शहरीकरण आणि रोजगार वाढ यांच्यामध्ये संबंध नाही. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे विरोधाभास दिसतंय. कदाचित हे काही कंटेक्स्ट मध्ये बरोबर असू शकतं. काय? परंतु त्या प्रकारे जर आपण जनरलाइज बघायला गेलं तर काय आहे? शहरीकरण आणि रोजगार वाढ यांच्यामध्ये काय आहे? सहसंबंध नाही. ठीक आहे. शहरीकरण हे काय फक्त लोकांच्या संख्येने वाढतंय आणि ते फक्त लोक राहायला येत आहे अशातला तर भाग नाहीये. तर लोक येत आहेत ते कशासाठी येत आहेत? रोजगारासाठी येत आहेत. मग साहजिकच आहे त्या प्रकारचा असलेला सहसंबंध नाही असं होऊ शकत नाही. म्हणजे कोणते विधान बरोबर नाही तर 2 क्रमांकाचं बरोबर नाही हे त्याचा आन्सर आपण देऊ शकतो. परंतु आयोगाने त्याला कॅन्सल केलेलं आहे. परंतु माझ्या मते तरी हे काय असणार आहे? 2 ऑप्शन असायला पाहिजे होतं. सोबतच शहरीकरणासोबत लोकांच्या राहणीमानाचा दर्जा वाढ होते. थोड्याफार फरकाने ठीक आहे, सगळ्यांचंच नाही वाढत. परंतु जनरलाइज जर 10 लोक इथं शहरी भागात येत असेल, त्याच्यातले 3 तरी लोक थोडासा राहणीमान काय करतायत? वाढवत असेल. बाकीचे नाही वाढवणार. परंतु जनरलाइज जर स्टेटमेंट म्हणत असेल, तर जनरलाइज स्टेटमेंटमध्ये बरोबर आहे. शहरीकरण आणि दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या यांच्यामध्ये नकारात्मक संबंध आहे. एक्झॅक्टली आहे. धारावाही झोपडपट्टी बघायला गेलं तर आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आपल्याला दिसून येते. मग अशा पद्धतीचं असलेला पर्टिक्युलर त्या गोष्टी तिथं दिसताय. का दिसताय? स्लम एरिया वाढत चाललेला आहे. मग अशा स्वरूपामध्ये जर जास्त शहरीकरण होतं तर प्रत्येकाला त्या प्रकारच्या नोकऱ्या भेटलच याची शाश्वती पण असती का? नाही. मग अशा वेळेस तुम्ही शहरीकरणाच्या लगत बाजूमध्ये स्लम एरियाच्या माध्यमातून तिथं काय करताय? वास्तव्य करताय. मग अशा प्रकारचे असलेलं हे स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. मग काय स्टेटमेंट आहे? 2 क्रमांकाचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय व्यापारी बँक खालील बँक प्रणाली खालीलपैकी काय? खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे? आता एक लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, पर्टिक्युलर जर तुम्ही म्हणत असाल, की पर्टिक्युलर बँकेचा असलेला त्या संदर्भामध्ये बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक नफा मिळवून देणारा आहे? कशाचा? भारतीय व्यापारी बँकेचा. म्हणजे थोडक्यात बँकिंग सिस्टीमच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या स्वरूपातली गोष्ट अशी दिसते, की ज्याच्या स्वरूपामध्ये ह्या बँकेनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. जर आपण असं बघायला गेलं, तर आपल्याला काय दिसून येतंय, इथं 4 ऑप्शन आहे. आता म्युच्युअल फंड आहे का हो? नाही. साहजिकच आहे. वृद्धिकारक आणि आपण त्या पद्धतीने म्हणतोय, की
आता म्युच्युअल फंड मध्ये प्रत्येक जण गुंतवतो का हो? नाही गुंतवत. मग त्यामुळं हे तर ऑप्शन कसंच नसणार आहे. त्याच्यानंतर मोबाईल बँकिंग ही एक सर्व्हिसेस आहे. काय आहे? सर्व्हिसेस आहे. नफा मिळवून देणारी गोष्ट आहे का हो? कधी ऐकलं का तुम्ही एसबीआयचं असलेलं पर्टिक्युलर ते ॲप वापरल्याने एसबीआयला फायदा झाला, असं काही ऐकलंय का तुम्ही? नाही. ही सर्व्हिसेस असते. मोबाईल बँकिंग काय असते? सर्व्हिसेस असते. त्याच्यानंतर काय आहे? इंटरनेट बँकिंग. ही पण काय? सर्व्हिसेस बँकिंग आहे. परंतु त्याच्यानंतर जर तुम्ही रिटेल बँकिंग बघायला गेलं, तर ते सगळ्यात मोठं काय आहे? नफा मिळवून देणारी गोष्ट आहे. कसं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑब्झर्व्ह करा. ज्यावेळेस आपण रिटेल बँकिंग म्हणतो, तर रिटेल बँकिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे काय? बँकेचं काम काय असणार आहे? लोन देणं, बरोबर? मग आता हे लोन जर तुम्ही देणार असेल, तर साहजिकच आहे, कार लोन देता तुम्ही, होम लोन देता तुम्ही, त्याच्यानंतर पर्टिक्युलर एखादा पर्सनल लोन इश्यू करताय, एज्युकेशनल लोन इश्यू करताय. मग ह्याच्या माध्यमातून बँकेला काय भेटणार आहे? नफा मिळणार आहे. म्हणजे ही बँकिंग सिस्टीमचं असलेलं काय आहे? रिटेलिंग स्वरूपातलं आहे, की ज्या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट टू कस्टमर सोबत अटॅच होताय. मग बँकिंग सिस्टीममध्ये दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू इनरिच युअर रिचनेस. तुम्हाला रिच व्हायचं आहे लोकांपर्यंत आणि हे फक्त कशा माध्यमातून होतं? रिटेल बँकिंगच्या माध्यमातून होतं. कारण की याच्यातून काय भेटतो? नफा भेटतो. बाकीच्या गोष्टीतून नफा भेटणं हे कमी प्रमाणात आहे. हे काय आहे? जास्त प्रमाणात आहे. जास्त नफा मिळवून देणार. आलं लक्षात? नेक्स्ट, भारतीय शेतीतील उत्पादकता. काय शब्द काय वापरलेला आहे? भारतीय शेतीतील उत्पादकता. उत्पन्न नाही विचारलेले. प्रामुख्याने 2 बाबीवर काय आहे? अवलंबून आहे. आता एक लक्षात ठेवा. इथं काय विचारलेलं आहे? उत्पादकता. उत्पादकता कधी असते? ज्यावेळेस तुम्हाला त्या प्रकारचं उत्पन्न मिळवायचं असेल, तर त्याच्यासाठी लागणाऱ्या बेसिक कॉन्सेप्ट म्हणजेच काय असणार आहे? उत्पादकता. म्हणजे तुम्हाला त्या प्रकारची असलेली प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आहे. काय वाढवायची आहे? प्रोडक्टिव्हिटी. इन्कम नाही वाढवायचं. काय वाढवायचंय? प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी वाढली की ऑटोमॅटिकली पुढे चालून काय होणार आहे? इन्कम हे देखील वाढणार आहे. मग ज्यावेळेस आपण म्हणतो की भारतातील शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबीवर काय आहे? अवलंबून आहे. मग याच्यामध्ये असलेले जो ऑप्शन आपण बघायला गेलं, तर काय दिसतंय? पहिली गोष्ट तांत्रिक घटक, ओके. त्याच्यानंतर मनुष्यबळ, ओके. त्याच्यानंतर संस्थात्मक घटक आणि काय लास्ट काय आहे? सिंचन सुविधा. आता एक लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडं भारतामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्रॉब्लेमॅटिक गोष्ट काय आहे, की बँकेचं असलेलं लिंकेज विथ युअर शेतकरी किंवा आपण ज्याला म्हणू, की शेतकरी बांधव हे आपल्या बँकिंग सिस्टम सोबत जोडलेले नाहीये. कारण की काय? त्यांना संस्थानात्मक वित्तीय पुरवठा होण्यासाठी लागणारी जी आपली मोठी चेन सिस्टम पाहिजे आणि बॅकवर्डेड लिंकेजेस आणि फॉरवर्डेड लिंकेजला कनेक्ट करण्यासाठी जी सिस्टम पाहिजे, ती सिस्टम फक्त संस्थानात्मक घटकाच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे जर आपण क स्वरूपाचं बघायला गेलं तर क कुठं आहे? इथं आहे आणि इथं आहे. आता बघा, दुसरा घटक काय आहे? तांत्रिक घटक आणि लास्टला काय असणार आहे? सिंचन घटक. म्हणजे आता ब तर गेलं, म्हणजे ब आपलं इथं गेलं. ठीक आहे. आता बघा, इथं आपल्याला काय दिसतंय? सिंचन आहे का तांत्रिक घटक आहे? ज्यावेळेस आपण म्हणतो की सिंचनाच्या सुविधा आपल्याकडे बऱ्यापैकी आहे ऑलरेडी, बरोबर आहे. जसं की आपण म्हणतो की नद्या आहे, कालवे आहे, धरणं आहे, ठिबक सिंचनाच्या बऱ्यापैकी सुविधा पोहोचलेल्या आहे आणि त्यासोबतच तुषार सिंचनाच्या नवनवीन स्वरूपातल्या सिंचन सुविधा ह्या पुरूनही सुद्धा आपल्याकडे ती प्रोडक्टिव्हिटी वाढत नाहीये. मग अशा वेळेस आपल्याला काहीतरी नवनवीन तंत्रज्ञानिक गोष्टीचा आपल्याला आधार घेणं अपेक्षित असतं. मग अशा वेळेस आपल्याला दुसरा घटक कोणता असणार आहे? तांत्रिक घटक आहे. म्हणजे अ आणि क ह्या स्वरूपातलं त्याचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. कारण की सिंचन सुविधा एक प्रिडॉमिनेटली वर्क करतीये. ठीक आहे, हा आहे कॉन्ट्रिब्युटर फॅक्टर आहे, की भारताची कृषी क्षेत्रता ही मान्सूनवर आधारित आहे. नो डाउट्स. परंतु त्याचं असलेलं रिचनेस आणि त्याचं असलेलं युटिलायझेशन हे काय केलं जाणार आहे? बघितल्या जाणार आहे. मग अशा पद्धतीचं असलेलं अ आणि क हे काय आहे? या संदर्भामध्ये आपल्याला देता येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 ची कोणते उद्दिष्ट किंवा उद्दिष्टे आहे? हे बघा, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा FRBM कायदा आहे. काय आहे? FRBM कायदा. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो 2003 चा आहे. कधीचा आहे? 2003 चा आहे. झालं काय विद्यार्थी मित्रांनो? लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण म्हणतो की आपण खाऊजा धोरण म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या इरामध्ये जेव्हा पाय टाकला, तर त्यावेळेस कुठेतरी भारताला
त्यांची असलेली अपेक्षा ही पूर्तत्वावर नेण्यासाठी कुठंतरी भारताला कर्ज नावाची गोष्ट ही जास्त घ्यावा लागली. का? कारण की बेसिकली आपल्याकडे असलेली जी इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट आहे ती कुठंतरी डेव्हलपिंग स्टेजच्या माध्यमातून डेव्हलप स्टेजच्या माध्यमात जाण्यासाठी आपल्याला आपल्याकडच्या असलेल्या इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज फार ड्रास्टिकली चेंज कराव्या लागणार होत्या. त्या अनुषंगाने भारताने बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी अडॉप्ट केल्या होत्या 1992 साली आणि त्या पद्धतीने टॅक्स रिफॉर्म असेल किंवा विविध गोष्टी असेल तर याच्या माध्यमातून आपली क्लोज इकॉनॉमी आता ओपन इकॉनॉमी म्हणून कन्सिडर करण्यात प्रयत्न केला. मग हे करता वेळेस कुठंतरी आपली जी अर्थव्यवस्थेची जी भूक होती ती भूक फक्त काही मर्यादित स्वरूपातली न राहता त्याला एक लार्ज स्केलवर कसं करता येईल याच्यासाठी आपल्याला कर्ज घेणं काय होतं अपेक्षित होतं. मग ज्या वेळेस आपण कर्ज घेऊ आणि कर्जाच्या माध्यमातून त्या गोष्टी आपल्या भारत देशामध्ये पूर्तता केल्या जाईल तर त्याचा बेनिफिट भारतीय लोकांना होण्याची शक्यता असते. परंतु असंही काही काळानंतर दिसायला लागलं की तुमचं असलेलं कर्ज घेणं हे फक्त स्वतःच्या असलेल्या इस्टॅब्लिशमेंटसाठी करता आहे असं दिसताना आपल्याला दिसून आलं. मग ह्या गोष्टीला कुठेतरी लगाम टाकावं आणि त्या पद्धतीने आपल्याकडे असलेली जी फिस्कल डिफिसिट आहे, फिस्कल डिफिसिट म्हणजे काय? राजकोषीय तूट. म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत जर सांगायचं आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपया म्हणजे गव्हर्नमेंटचा असलेला रेव्हेन्यू हा काय होता कमी होता आणि एक्सपेंडिचर म्हणजे खर्च काय होता जास्त होता. मग साहजिकच एक्सपेंडिचर जास्त होत असेल रेव्हेन्यू कमी होत असेल तर त्यावेळेस हे रेव्हेन्यू भरून काढण्यासाठी आपण त्या प्रकारचं असलेलं काय घेत होतो कर्ज घेत होतो. परंतु परत आपण कर्जाच्या डबखाईमध्ये जाऊ नये याकरिता गव्हर्नमेंटवर त्या प्रकारची वचक नेमण्यात आली की एवढ्या एवढ्या जीडीपीच्या असलेल्या कर्ज तुम्ही तेवढंच घेऊ शकता आणि त्याचं युटिलायझेशन प्रॉपरली कर्ज घेत असेल तर ते कर्ज कशासाठी वापरलं पाहिजे डेव्हलपमेंटल ओरिएंटेशन साठी वापरलं पाहिजे. मग अशा पद्धतीच्या असलेल्या माध्यमातून हा FRBM ऍक्ट 2003 आपण काय केलेला आहे इम्प्लिमेंट केला आहे किंवा त्याला अस्तित्वात आणलेला आहे. मग याचे प्रोव्हिजन्स काय काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग काय आहे कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत सरकारी कर्जावर काय मर्यादा निश्चित करणे अगदी बरोबर. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत सरकारी कर्जावर सरकारी कर्ज घेणार आहे का? कारण की सरकारचं असलेलं राजकोषीय तूट ही वाढत चाललेली आहे. गव्हर्नमेंटचा एक्सपेंडिचर डे बाय डे वाढणार आहे आणि रेव्हेन्यू काय होणार आहे कमी होणार आहे. मग अशा प्रकारे गव्हर्नमेंट कर्ज घेईल मग त्या कर्जावर काय आणलेले आपण मर्यादा आणलेल्या आहे कशा माध्यमातून FRBM ऍक्टच्या माध्यमातून. मग तो कसा आहे आणि त्या प्रकारचं असलेलं त्यांनी काय डायरेक्शन दिली तर त्यांनी काय सांगितलं की तुमची महसुली तूट किती करायला पाहिजे शून्य गाठली पाहिजे. महसुली तूट म्हणजे काय पहिले हे समजून घेऊ. थोडक्यात काय गव्हर्नमेंटनी रेव्हेन्यू हा काय केला पाहिजे 100% गोळा करण्याचा काय केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे. आता मी शब्द काय वापरतोय 100% रेव्हेन्यू कलेक्शन करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. देर इज अ नो नेसेसिटी टू मेक शुअर की 100% होईलच असं कधी होणार नाही. परंतु तरी पण आपण प्रयत्न करायला पाहिजे 100%चा. जर तुमचं असलेलं रेव्हेन्यू 100% होत नसेल म्हणजे त्यामध्येही तुमच्याकडे तूट निर्माण होत असेल म्हणजे तुम्ही यू आर नॉट अ कॅपेबल तुम्ही कॅपेबल नाहीये की रेव्हेन्यू कलेक्ट करण्यामध्ये. मग अशा प्रकारची असलेली जी तूट असणार आहे ती तूट जास्त नसायला पाहिजे. ती महसुली तूट किती पाहिजे शून्य असायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे असलेलं रेव्हेन्यू किती कलेक्शन झालं पाहिजे 100% झालं पाहिजे जे की इम्पॉसिबल आहे भारतासारख्या देशामध्ये. पण तरी पण अशा प्रकारची असलेली आपण बंधने घालून दिलेली आहे की गव्हर्नमेंटनी त्या प्रकारची जी महसुली तूट आहे ती महसुली तूट काय केली पाहिजे शून्यावर आणली पाहिजे. आणि वित्तीय तूट म्हणजेच काय राजकोषीय तूट कितीपर्यंत करणे 3% पर्यंत कमी करणे. कितीपर्यंत 3% पर्यंत. फिस्कल डेफिसिट तुमच्या जीडीपीच्या रेशोच्या नुसार किती असायला पाहिजे देर हॅज टू बी अ 3% ऑफ युअर जीडीपी. मग अशा पद्धतीचं असलेलं हे वित्तीय तूट कमी करणे हा त्याचा मूळ गाभा आहे असं म्हणता येऊ शकतं. त्याच्यानंतर दीर्घकालीन संमिष्ट आर्थिक स्थिरता जर आपण त्याला इंग्लिशमध्ये वाचलं तर काय आहे टू मेक द गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल फॉर द इन्शुरिंग द लॉंग टर्म मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. म्हणजे तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये चिरकाल स्वरूपातली एक स्टॅबिलिटी निर्माण व्हावी आणि मोठ्या स्वरूपातल्या अर्थव्यवस्थेमध्ये एक स्टॅबिलायझेशन क्रिएट व्हावं यासाठी ती पर्टिक्युलर सुनिश्चितता करते. कोणता कायदा FRBM ऍक्ट. त्याच्यानंतर शासनाच्या आर्थिक कामकाजामध्ये काय आणणे पारदर्शकता सुधरवणे. मग अशा स्वरूपातला असलेला हा जो कायदा आणि कायद्यामध्ये असलेल्या ह्या सगळ्या प्रोव्हिजन ह्या काय असणारे बरोबर असणारे. म्हणून याचं उत्तर काय आहे वरील पैकी सर्व आहे.
अशा स्वरूपामध्ये जर तुम्हाला माहित नसेल ना विद्यार्थी मित्रांनो, परत एक शॉर्टकट ट्रिक्स आहे, जे की कदाचित हे कधी वापरायचं, पूर्ण अभ्यास झालेला असेल तर. मग हे कधी वापरायचं, ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या कायद्याबद्दल वैशिष्ट्य विचारल्या जातात, तर साहजिकच आहे कदाचित त्याच्यामध्ये हे सगळे वैशिष्ट्य हे समाविष्ट असतात. पण तरी पण वाचतावेळेस थोडं कॉशियस होऊन जर वाचलं आणि तुम्हाला एक थोडा अंदाज यायला लागला ना, तर वरीलपैकी सर्व काय असणार आहे, त्याचं आन्सर असणार आहे. आलं लक्षात? ह्या प्रकारचं याचं हे आन्सर आहे. नेक्स्ट आहे कॉन्सेप्च्युअल बेस्ड क्वेश्चन. काय आहे? बालमृत्यू दर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील एका वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे डॅश वयाखालील मुलांच्या मृत्यूची संख्या. सिंपल आहे. काय असणार आहे? तुमचं असलेलं 1 वर्ष. काय आहे? 1 वर्ष. बालमृत्यू दराची व्याख्या तीच दिलेली आहे. काय सांगितलेलं आहे? एका वर्षाच्या कालावधीमध्ये 1000 जिवंत जन्मामागे 1 वर्ष पूर्ण व्हायच्या पहिले जर मुलाचं असलेली मृत्यू संख्या म्हणजे काय असणार आहे? बालमृत्यू दर असणार आहे. एकदम सोपा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आर्थिक सर्वेक्षण 2020-21. बघा विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक सर्वे आणि त्या प्रकारचं असलेलं बजेट हे दोन्हीही गोष्ट आता 2023च्या असलेल्या एक्झाम साठी तुम्हाला वाचणं म्हणजे मस्ट आहे. काय आहे? मस्ट आहे. ऍटलिस्ट त्याचे मेजर प्रोव्हिजन लक्षात ठेवत चला, कारण की 2 क्वेश्चन जर कंबाईनला विचारताय तर विचार करा की तुमची आता येणार ही कंबाईनची एक्झाम 30 एप्रिलला थोडी डिफिकल्ट लेवलच्या का माध्यमातून का होईना, पण ते विचारण्याची काय आहे, शक्यता आहे. त्यामुळे ते हे लक्षात राहू देत चला. बघा, आर्थिक सर्वेक्षण 2020-21 यांच्यामध्ये आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते. आपल्याला माहिती आहे की करोनाची सिच्युएशन 2020 पासून ती स्टार्ट झाली, त्याच्यानंतर अगदी 2021 मध्ये पण आपल्याला त्या प्रकारच्या गोष्टी फेस कराव्या लागल्या. मग ज्यावेळेस आपण असं म्हणतो की 2019-20 किंवा 20-21 यामध्ये आपली इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ती कशी झाली होती, बऱ्यापैकी वरती चढत होती, पण सडनली काय झाली, ती एकदम डाऊन टू वर्ड झाली. परंतु सगळ्यांना माहित होतं किंवा आपले आर्थिक सल्लागार जे स्वरूपातले लोक होते किंवा त्यांनी जे गोष्टीचा अभ्यास केला होता संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचा, तर त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की काही जरी झालं तरी भारताची असलेली इकॉनॉमी ही रिकव्हरी इकॉनॉमी आहे. रिकव्हरी म्हणजे काय? ती 100% परत त्या प्रकारची उसळी घेईल आणि त्या प्रकारे आपल्या वरती स्तरावर जाऊन पोहोचेल. मग ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमची इकॉनॉमी इंडियाची खाली जातीये, पण त्यांनी सांगितलं की नाही, इट विल बी रिवायवल. ही त्या प्रकारची खाली ज्या पद्धतीने चाललीये, ज्या स्पीडने चाललीये, त्या स्पीडने काय होणार आहे, ओपन अप होणार आहे. आणि आज हे भारताच्या असलेल्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला दिसून येते की इकॉनॉमिक डाऊन झाली, पण सडनली काय झालीये, वरती आलेली आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या इकॉनॉमीला कोणती म्हणतात? व्ही शेप इकॉनॉमी असे म्हणतात. मग ज्या प्रकारचं असलेला यू शेप म्हणजे काय, की तुमची इकॉनॉमी थोड्या पद्धतीने डाऊन झाली आणि थोड्या पद्धतीने वरती, म्हणजे स्लो डाऊन आणि स्लो अपवर्ड्स. मग अशा पद्धतीचं असलेल्या ह्या सगळ्या गोष्टीचे शेप्स तुम्ही पुस्तकात वाचू शकता. त्याच्यानंतर भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रांचे म्हणजे सेज, स्पेशल इकॉनॉमिक झोन खालीलपैकी कोणते महत्वाचे उद्दिष्ट नाही. लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, नाही आहे हे शब्द का विचारला जाता किंवा त्याचा असलेला अर्थ काय असणार आहे. बघा, भारतातील सेज जे आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन, यांचं महत्वाचं उद्दिष्ट कोणते नाही. आता मला एक सांगा, जादा आर्थिक क्रिया कल्पांची निर्मिती होणे, यस. जनरेशन ऍडिशनल इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ऍब्सोल्युटली असणार आहे. निर्यातील प्रोत्साहनता, यस ऍब्सोल्युटली आहे. शेतीचा विकास, ओके. त्याच्यानंतर रोजगार निर्मिती, हे बरोबर आहे. कोणतं नाही तर कोणतं आहे? 3. बघा, आपल्याकडं स्पेशल इकॉनॉमिक झोन असतात विद्यार्थी मित्रांनो. 2000च्या याच्यानुसार त्याची स्थापना आणि 2000 कायदा 2005चा आपण काय केला, कायदा केला. सेज काय आहे? एका प्रकारची असलेली भारतातलीच एखादी जमीन किंवा एखादा भूभाग किंवा एखादी जागा ही परकीय लोकांसारखी असलेली कन्सिडर केला जाणार आहे, की ज्याचा मूळ उद्देश काय असणार आहे, की त्याच्यामधल्या जेवढ्या पण इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज असेल ती टॅक्स फ्री असणार आहे किंवा त्या प्रकारचं टॅक्स एक्झम्पशन असणार आहे. वेगवेगळ्या फॅसिलिटीज तिथे दिल्या जाणार आहे आणि त्याचा मूळ उद्देश किंवा मूळ गाभा काय असणार आहे, तर फक्त आणि फक्त काय करायचं आहे, तुमची निर्यात करायची आहे. मग अशा प्रकारचं असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक राज्यामध्ये आपण तसं निर्माण करण्याची ताकद ठेवती 2005च्या कायद्यानुसार. मग प्रत्येक राज्य त्याच्या त्याच्या कम्फर्ट झोन नुसार एखादा क्षेत्र किंवा एखादा भूभाग हा सेज म्हणून काय करत असतो, डिक्लेअर करत असतो. मग अशा वेळेस तुमचं असलेलं उद्दिष्ट नाही हे विचारलं होतं,
म्हणजे साहजिकच आहे काय असणार आहे, शेतीचा विकास हा उद्दिष्ट नाहीये. त्याच्यासाठी ऍग्रीकल्चर इकॉनॉमिक झोन म्हणून काय आहे आपल्याकडे ऑलरेडी इस्टॅब्लिश आहे. मग अशा प्रकारचं असलेलं हे सेज आणि नामसेज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे आणि हे सध्या काय आहे चर्चेमध्ये आहे, त्यामुळे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 बघा विद्यार्थी मित्रांनो, एक तुमचं असलेलं बजेटवर विचारलेलं आहे परत क्वेश्चन. 2020 नुसार करपात्र उत्पन्नाची आयकर पातळी किती टक्क्यांनी आहे? आता एक लक्ष ठेवायचं, हा जुना डेटा आहे, परंतु आताचा जो ज्या प्रकारचं असलेलं इथं करंटमध्ये विचारलं जातं की तुमचं टॅक्सेबल अमाऊंट 7 लाखापेक्षा जरी जास्त असेल त्या प्रकारचं 7 लाखापर्यंत सॉरी काय 7 लाखापर्यंत जर तुमचं असलेलं त्या प्रकारे उत्पन्न असेल तर टॅक्स काय असणार आहे 0% असणार आहे. मग अशा प्रकारच्या काही ज्या नवीन कॉन्सेप्ट आहेत ते तुमच्या डोळ्याखालून घाला, कारण की हे जुन्या पद्धतीने म्हणजे मागच्या वर्षी विचारलेल्या क्वेश्चनवर आधारित त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. मग त्यांनी 2020च्या असलेल्या अर्थसंकल्पामध्ये काय विचारलं की तुमची असलेली करपात्र उत्पन्नासाठी आयकर दर पातळी किती टक्क्यापर्यंत आहे, तर किती आहे 5% ते 30% आहे. आता किती असेल ते एकदा रिचेक करून तुम्ही परत त्या गोष्टीवर काय करायला पाहिजे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर काय आहे खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे. आता बघा भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे. आता हे एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, भले की तुम्हाला हे स्टेटमेंट माहित नसेल ना याला डील कसं करायचं. आता मला एक सांगा, एक्स्ट्रीम स्टेटमेंट म्हणता याला काय म्हणतात एक्स्ट्रीम स्टेटमेंट. एक्स्ट्रीम स्टेटमेंट म्हणजे काय एक्स्ट्रीम आहे काय सर्वात स्वस्त आहे. सर्वात स्वस्त एवढं पॉसिबल आहे भारतीय लोकांकडे. मग त्या प्रकारचं असलेलं हे बरोबर आहे हे असं म्हणू शकत नाही आपण, म्हणजे हे काय आहे रॉंग आहे. मग अशा प्रकारे हे रॉंग हे रॉंग. आता राहिलं की हे दोन राहिलेले. भारतातील उद्योगांचा विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे. एक्स्ट्रीम आहे, एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे सर्वात, एवढं एक्स्ट्रीम स्टेटमेंट असू शकत नाही, म्हणजे हे पण चुकीचं. भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे. आता बघा आता जो आहे भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा हा समाधानकारक आहे. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये असलेले जेवढे पण डिस्ट्रीब्युटिव्ह किंवा डिस्कॉम्स ज्या कंपनीज आहे, डिस्कॉम्स म्हणजे काय डिस्ट्रीब्युशन ऑफ युअर इलेक्ट्रिसिटी, त्या डिस्कॉम महावितरण आपण जर महाराष्ट्राचा विचार घ्यायला गेलं तर महावितरण त्या प्रकारच्या खऱ्या अर्थाने प्रॉफिटमध्ये आहे का हो. आज ग्रामीण भागामध्ये तुमच्या असलेल्या पाण्यासोबत विजेचीही चोरी इतकी होतीये की त्यांना जो भेटणारा जो रेव्हेन्यू कलेक्शन आहे तो काय आहे कमी स्वरूपातला आहे. म्हणजे अशा स्वरूपातला समाधानकारक आहे का हो नाही, म्हणून त्या प्रकारचं काय वरील पैकी कोणतेही बरोबर नाही. एवढं सिंपलली तुम्ही लावू शकता. वरचे दोन स्टेटमेंट का चुकीचे एक्स्ट्रीम स्वरूपातले आहे. काय आहे एक्स्ट्रीम, सर्वात चांगले सर्वात वाईट असं कधीच नसतं. प्रत्येक गोष्ट मॉडरेट असते. आलं लक्षात ह्या पद्धतीने. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी विधानांचं विचारात घ्या. आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशादेशातील वस्तू व सेवांच्या किमतीमधील फरकावर आधारित असतो. ओके. व्यापाराच्या अटी वस्तूंच्या निर्यात व आयातीच्या विनिमय गुणोत्तर व त्यांच्या किमतीच्या गुणोत्तरच्या संदर्भात घेतात. ओके. त्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यापार शहाचे नोंदणी दुहेरी नोंद पद्धतीने केले जातात. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण असे क्वेश्चन्स बघतो विद्यार्थी मित्रांनो, तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येतं की पर्टिक्युलर हे काय आहे इथं गोष्टी ज्या विचारलेल्या आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशादेशातील वस्तू व सेवांच्या किमतीमधील फरकावर आधारित असतो. मग इंग्लिश मध्ये जर तुम्ही रीड केलं तर बेस्ट असणार आहे काय इंटरनॅशनल ट्रेड इज अ बेस्ड ऑन द डिफरन्सेस इन द प्राइस ऑफ द गुड्स अँड द सर्व्हिसेस फ्रॉम द कंट्री टू कंट्री. आता मला एक सांगा ह्या संदर्भामध्ये पहिलं स्टेटमेंट काय वाटतं तुम्हाला. मग त्याला जर समजत नसेल तर दुसरं स्टेटमेंट काय वाचायचं. व्यापाराच्या अटी वस्तूंच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्यांच्या किमतीच्या गुणोत्तरच्या संदर्भात घेतात. बरोबर आहे. तुमचं असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तिथं चेक केल्या जाणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यापार शेष किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये वाचलं तर काय बॅलन्स ऑफ पेमेंट रेकॉर्ड इन इंटरनॅशनल ट्रेड इज मेंटेन इन द स्टँडर्ड डबल एंट्री बुक किपिंग मेथड. मग अशा पद्धतीच्या असलेल्या माध्यमातून आपल्याला काय दिसून येतंय की ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत ते काय आहे बरोबर आहे. मग अशा अनुषंगाने काय आहे उत्तर वरील सर्व म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. आलं लक्षात. अशा प्रकारचे असलेले क्वेश्चन जर तुम्ही डील केले तर प्रॉपरली तुम्हाला काय केलं जाणार आहे एक योग्य त्या स्वरूपामध्ये एक मार्कशीट किंवा तुमचं असलेलं मार्क्स मिळवण्याची कॅपॅसिटी निर्माण होणार आहे. आलं लक्षात. भेटूया आपण नेक्स्ट सिरीज मध्ये. थँक्यू.